हाय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. ह्या चॅप्टरचा मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे आपला 8वीला झालेला आहे. ठीक आहे. 8वीला आपण बघितलं आहे पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्यांच्यामुळे कोणते कोणते अँगल तयार होतात, जसं अल्टरनेट अँगल आहे, इंटिरियर अँगल्स आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, लाईन पॅरलल कधी असतात, त्याच्या कंडिशन काय असतात, अँगल्स इन लिनियर पेअर, व्हर्टिकली अपोजिट अँगल, हे सगळे आपण शिकले. ते सगळं गोळा करून 9वीला हे चॅप्टर बनवलेलं आहे. ठीक आहे. सो चॅप्टर खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. सो मी सुरुवातीला थोडी रिव्हिजन घेणार आहे. 8वीचा टॉपिक शिकवणार आहे, तो तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. सो आपला फर्स्ट टॉपिक आहे अँगल्स मेड बाय two lines and their transversal. म्हणजे आपण दोन लाईन्स घेतल्या, कोणत्याही, मी असं म्हणत नाही की पॅरलल लाईन घ्या, कोणत्याही दोन लाईन घेतल्या आणि त्याची एक ट्रान्सव्हर्सल घेतली तर कोणते अँगल तयार होतात, त्यांचे नावं काय, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. बघा, मी दोन लाईन ड्रॉ करतोय. So this is your line L, line M, आणि ही आहे त्याची ट्रान्सव्हर्सल P. ठीक आहे. इथे लिहितो मी लाईन P इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन्स L and M. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आपण अँगल बघणार आहे अल्टरनेट अँगल्स. खूप सोपं आहे बघा, तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतोय, अँगलला नाव देऊन टाकतो. अँगल ए, अँगल बी, सी, डी, तेवढं त्याचं माप आहे. ई, एफ, जी, एच. ओके. सो अल्टरनेट अँगलमध्ये दोन प्रकार असतात. फर्स्ट इंटिरियर अल्टरनेट, एक्सटिरियर अल्टरनेट. अल्टरनेट अँगल म्हणजे काय, एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन, जे अँगलची पोझिशन एक्झॅक्ट अपोजिट असते त्यांना म्हणतात अल्टरनेट अँगल. मग काय सांगताय सर तुम्ही, बघा, सपोज मी अँगल ए घेतला, लक्ष द्या. आता अँगल एची पोझिशन बघा, लाईनच्या वरती आणि डाव्या साईडला आहे. एका लाईनच्या वरती, एका लाईनच्या डाव्या साईडला. सो वरती म्हणजे अपवर्ड आहे, डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला. अपवर्ड लेफ्ट, याचं उलटं काय, डाऊनवर्ड राईट. ही पोझिशन बघायची दुसऱ्या लाईनवर. ठीक आहे. आपण वरती बघितलं होतं अपवर्ड लेफ्ट, आता खाली डाऊनवर्ड राईट. बघा, लाईनच्या खाली आणि उजव्या साईडला काय, जी. सो अँगल ए आणि जी काय होऊन जातील, अल्टरनेट अँगल्स. येते लक्षात, एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन. तुम्ही असं क्रॉसमध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल. अँगल ए बाहेर आहे, क्रॉसमध्ये निघायचं बाहेर, डायरेक्ट जी. बीच्या क्रॉसमध्ये बाहेर एच. सीमध्ये तर क्रॉसमध्ये मध्ये बघायचं, सीच्या क्रॉसमध्ये मध्ये एफ, डीच्या क्रॉसमध्ये ई. म्हणजे मधला अँगल असेल तर मध्ये बघायचं, बाहेरचा अँगल असेल तर बाहेर बघायचं. कुठे, क्रॉसमध्ये. ठीक आहे. सो दोन प्रकार असतील, मधला असेल तर इंटेरियर अल्टरनेट, बाहेरचं असेल तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. सो याच्यात पण एक प्रकार आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. सेकंड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके. चलो ठीक आहे. चला, पहिले काय आहे, मधले. इंटेरियर म्हणजे मधले आणि क्रॉसमध्ये, सीच्या क्रॉसमध्ये एफ. सो अँगल सी अँड अँगल एफ. सेकंड डी ई, अँगल डी अँड अँगल ई. एक्सटिरियर बाहेरच्या बाहेर ए, त्याच्या क्रॉसमध्ये बाहेर काय, जी. सो अँगल ए अँड अँगल जी. सेकंड बीच्या क्रॉसमध्ये बाहेर एच, अँगल बी अँड अँगल एच. तो हे झाले तुमचे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन किंवा क्रॉसमध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
सेकंड यातला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे सेम पोझिशन. लाईन वेगळी असेल पण पोझिशन सारखी असेल. जसं बघा ए अपवर्ड लेफ्ट, इथे बघा अपवर्ड लेफ्ट काय ई, तर एची जोडी ई सोबत. सो फर्स्ट अँगल ए अँड अँगल ई. सेकंड बी अपवर्ड राईट एफ. हे सोपे असतात, लगेच समजतात करस्पॉन्डिंग अँगल. थर्ड वन ए झाला, बी झाला, तर सी लेफ्टला आणि डाऊनवर्ड एच. अँगल सी अँगल एच. नंतर डीला जी, अँगल डी अँड अँगल जी. सो हे झाले 4 करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे अल्टरनेट अँगल किती असतात? 4. करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या असतात 4. आता लास्ट इंटेरियर अँगल्स म्हणजे आतील अँगल, फेस टू फेस अँगल म्हणतो मी त्यांना. काय? फेस टू फेस. 2 अँगलच्या मध्ये कोणताही अँगल चालणार नाही. मधले सी डी ई एफ हे मधले अँगल आहे. पण सीच्या समोर काय ई, डीच्या समोर काय एफ. येतं लक्षात? सी आणि ईच्या मध्ये काय आहे का? नाही. डी आणि एफच्या मध्ये काय आहे का? नाही. म्हणजे या 2 लाईन दिल्यास त्यांच्या मधले अँगल असतात ते समोरासमोर. सो अँगल सी अँड अँगल ई, अँगल सी अँड अँगल ई. सेकंड अँगल डी अँड अँगल एफ. तर 2 लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलमुळे एकूण किती अँगल तयार होतात काउंट करा. वरती 4 जोड्या, खालच्या या 4 जोड्या किती? 8 आणि 2 10 जोड्या तयार होतात. आणि अँगल्स किती तयार होतात? 8 अँगल्स तयार होतात. ठीक आहे. 2 लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सलमुळे 8 अँगल्स तयार होतात. पण या वेगवेगळ्या जोड्या किती तयार होतात? 10. अल्टरनेट अँगलच्या 4 जोड्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या आणि इंटेरियर अँगलच्या 2. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन म्हणजे काय? लाईन्स इन द सेम प्लेन. एकाच प्लेनमधल्या 2 लाईन पण ज्या कधीही इंटरसेक्ट करत नाही त्यांना म्हणतात पॅरलल लाईन्स. लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर इज नोन ॲज पॅरलल लाईन. म्हणजे हा फळा एक प्लेन आहे, इथे मी 2 लाईन काढल्या. सपोज ही एक लाईन काढली छोटीशी पी किंवा क्यू आणि दुसरी लाईन काढली आर. आता दोघी लाईन्सला मी कितीही एक्सटेंड केलं, कितीही वाढवलं तरी ते एकमेकांना टच करणार नाही, इंटरसेक्ट करणार नाही. याचा अर्थ काय? त्या दोघी लाईन्स कशा आहे? पॅरलल लाईन्स आहे. येते लक्षात? लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर इज नोन ॲज पॅरलल लाईन्स. ठीक आहे. मग आता आपण काय बघणार आहे? सर या 2 लाईन जर पॅरलल असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल्समध्ये काय बदल होतो, कोणत्या प्रॉपर्टी मॅच होतात ते आपल्याला आता बघायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. म्हणजे 2 लाईन पॅरलल असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल, जे अँगल्स तयार होतात त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी असते. जसं इथे बघा कोण पॅरलल आहे? एल पॅरलल एम. हिअर line L parallel line M and line P is their transversal. ओके. ठीक आहे सर. अँगल तर सगळे असेच तयार होते. अल्टरनेट अँगल म्हणजे अपोजिट पोझिशन, करस्पॉन्डिंग अँगल सेम पोझिशन, इंटेरियर अँगल फेस टू फेस. प्रॉपर्टी काय असतात माहिती का? अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या इक्वल असतील. म्हणजे इंटेरियर अल्टरनेट असो का एक्सटेरियर अल्टरनेट, काय होऊन जाईल? इक्वल टूचं साईन लागेल, म्हणजे कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंगसुद्धा इक्वल. डायरेक्ट लक्षात ठेवायचा, लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी म्हणजे काय? त्याची ॲडिशन 180 डिग्री असेल. ॲडिशन असेल 180 डिग्री. येतं लक्षात? सो 2 लाईन पॅरलल असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर तयार होणारे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील, करस्पॉन्डिंग अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट असतील आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची ॲडिशन 180 डिग्री येणार आहे. ठीक आहे. मग आता कसं येतं ते आपण पुढं बघणार आहेत.
चला विद्यार्थी मित्रांनो, करस्पॉन्डिंग अँगल थेरम आपल्याला बघायचं आहे आता. करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम म्हणजे दोन लाईन पॅरल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. ते कसे असतात ते या थेरममध्ये बघायचं. मग सुरुवातीला थेरमचं स्टेटमेंट लिहिणार आहे मी. angles formed by a corresponding angles formed by a transversal of parallel lines are of equal measure. म्हणजे दोन पॅरलल लाईन्समुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होणार आहे ते सारख्या मापाचे असतील. जसे ते गिवनमध्ये लाईन कोणत्या कोणत्या पॅरलल आहे बघा. लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. गिवन नंतर काय करायचं आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे. करस्पॉन्डिंग अँगल कोणते दिसत आहेत फिगरमध्ये बघा. एला करस्पॉन्डिंग सी, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. प्रूफ स्टार्ट करतोय मी. खूप सोपं आहे. तुम्ही जर फिगरमध्ये बघितलं तर अँगल ए आणि बी लिनियर पेअरमध्ये. ठीक आहे. सो अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. एक नंबर देऊ कारण अँगल्स इन लिनियर पेअर. ओके. लिनियर पेअरमध्ये स्ट्रेट लाईनवर आहे ना, तर स्ट्रेट लाईनवर दोन ॲडजस्टंट अँगल असतील तर त्यांना म्हणतात अँगल्स इन लिनियर पेअर. नंतर बी आणि सी इंटेरियर अँगल आहे, त्याची ॲडिशन 180 असते. अँगल बी प्लस अँगल सी 180 समोरासमोर आहे ना, म्हणजे इंटेरियर अँगल्स. द्यायचं इंटेरियर अँगल्स. वाटल्यास तुम्ही देऊ शकतात एल पॅरलल एम, दोघी लाईन पॅरलल आहे, अँड पी इज ट्रान्सव्हर्सल. असं कारण दिलं तरी चालेल. मग आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडमध्ये तुम्ही काय ऑब्झर्व केलं, सर याची RHS इक्वल आहे, राईट साईड इक्वल, याचा तर लेफ्ट साईडसुद्धा इक्वल असेल. Therefore, left side angle A plus angle B is equal to angle B plus angle C. लेफ्ट साईड दोघींची इक्वेट केली. कुठून? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो अँगल बी गेट्स कॅन्सल. अँगल ए इक्वल टू अँगल सी. तेच प्रूव्ह करायचं होतं का बघा. हेन्स प्रूव्ह म्हणजे प्रूव्ह दॅट किती सोपं आहे रे. फक्त काय करायचं, दोन करस्पॉन्डिंग अँगल तिथे काढून घ्यायचे, एकाला लिनियर पेअर काढायचं. ए प्लस बीची ॲडिशन 180 कारण अँगल्स इन लिनियर पेअर आहे. बी आणि सीची ॲडिशन 180 कारण इंटेरियर अँगल्स आहे. दोघींची राईट साईड सारखी आहे. याचा आता लेफ्ट साईड तुम्हाला इक्वेट करावं लागेल. अँगल बी कॅन्सल. अँगल ए इक्वल टू अँगल सी. दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर इक्वल ऑफ मेजर. ठीक आहे. नेक्स्ट थेरम इज अल्टरनेट अँगल्स थेरम. सेम आहे, जसं करस्पॉन्डिंग अँगल होतं तसं अल्टरनेट अँगल आहे. दोन पॅरलल लाईन असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर अल्टरनेट अँगल इक्वल असतात. इथे अल्टरनेट अँगल कोणते, ए आणि सी क्रॉसमध्ये. ठीक आहे. सो स्टेटमेंट लिहितोय मी, म्हणजे थेरम the alternate angles formed by a transversal of parallel lines are of equal measure. ठीक आहे. म्हणजे पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अल्टरनेट अँगल तयार होतात ते सारख्या मापाचे असतात. मग गिवनमध्ये कोणत्या पॅरलल लाईन दिसतात तुम्हाला बघा. तर
लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एल पॅरलल लाईन एम. ओके. ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? लाईन पी अँड लाईन पी इज ट्रान्सव्हर्सल. सो आपण काय करणार आहे इथे आता गिवन नंतर टू प्रूव्ह लिहिणार आहे. अल्टरनेट अँगल कोणते बघा, ए क्रॉसमध्ये सी आहे. टू प्रूव्ह अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. प्रूफला सुरुवात करू. खूप सोपं आहे. तिथे दोन अँगल लिनियर पेअरमध्ये दिसत आहे का तुम्हाला? ए आणि बी लिनियर पेअरमध्ये ना एका स्ट्रेट लाईनमध्ये. हे बघा एल या स्ट्रेट लाईनवर आहे आणि ॲडजस्टने म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर नेहमी कसे असतात? सप्लिमेंटरी. सो अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. कारण अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर. ठीक आहे, याला आपण 1 नंबर म्हणणार आहे. त्यानंतर अँगल बी आणि सी समोरासमोर आहे म्हणजे कोणते? इंटेरियर अँगल. सो अँगल बी प्लस अँगल सी किती असेल? 180. बिकॉज इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स आर सप्लिमेंटरी. सो इथे इंटेरियर अँगल्स. मग आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड काय सांगते तुम्हाला? सर आर एच एस सारखी आहे, राईट हँड सारखी, याचा अर्थ लेफ्ट हँड साईडसुद्धा सारखी येणार आहे. मग लेफ्ट हँड साईड इक्वेट करतोय मी. देअरफॉर लेफ्ट हँड साईडला काय? अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. बी बी कॅन्सल. सो अँगल ए इक्वल टू अँगल सी. बघा तर टू प्रूव्हमध्ये काय आहे? बरोबर आलं आहे का? हॅन्स प्रूव्ह. ठीक आहे. आज 2 थेरम मी प्रूव्ह करून दाखवले. आता आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करणार आहे. आज काय काय शिकले आपण? अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आणि हे 2 प्रूव्ह. ठीक आहे. बाकी टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहे. बाय.